पुण्यातील महापौर निवास हे एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आहे। आपण जर पाहिलं तर पुण्यातील या महापौर निवासाला जे आहे ते रामदूत असं नाव देण्यात यावं, त्याचं नामकरण करण्यात यावं अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी नाव समितीकडे करण्यात आली आहे। आता जर आपण पाहिलं तर आपण त्याच महापौर निवासाच्या बाहेर आहोत। या ठिकाणी ह्या निवासाचं जे नाव आहे ते अगदी सुरुवातीपासूनच महापौर निवास असं आहे, मात्र आता रामदूत असं या बंगल्याचं नामकरण करण्यात यावं अशी मागणी ही नाम समितीकडे करण्यात आली आहे। आणि या संदर्भातच या संपूर्ण प्रक्रियेला जो आहे तो शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जो आहे तो विरोध करण्यात येतोय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। एकंदरीत या नामांतराला किंवा हे नामकरणाला तुमचा विरोध काय? हे फक्त नामांतर नाव बदलू शकतात, ह्याच्या पलीकडे यांनी काही केलेलं नाही। डेव्हलपमेंटच्या नावावर शून्य आहे। महापौर ज्या प्रभागात राहतात त्या एकता नगरीचा विषय गेले 3 वर्ष आले शिवसेनेने दोनदा घेतलाय, मी स्वतः घेतलेला आहे। माझं पत्र आयुक्तांनी 356 कोटीची मागणी केली, अजून आयुक्तांना पैसे आले नाही, सीमा भिंत प्रलंबित आहे। लक्षात घ्या, स्वतःच्या प्रभागातले विषय अजूनही आयुक्तांचे पेंडिंग आहेत। खड्ड्यांचा प्रश्न पुणे शहरामध्ये खूप वाढलेला आहे, कचऱ्याचा प्रश्न वाढलेला आहे, कचऱ्याच्या प्रश्नामध्ये मोठा भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे, मीडियाने सगळं दाखवलेलं आहे। हे सगळं झाकायचं आहे म्हणून हे नवीन षडयंत्र बाहेर आलेलं आहे। याच्यामध्ये काय झालंय, आता रामाच्या नावावर यांनी इतक्या वर्ष सत्ता भोगलेली आहे, 2014 पासून रामाच्या नावावर राजकारण केलं। राम मंदिर आलं, राम मंदिर आलं यांच्यामुळे तर नाही आलं, राम मंदिर आलं आपल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार। राम मंदिराच्या पूजनाला कुठेही हिंदुत्ववादी आपले जे धर्मगुरू असतात कुठेही दिसले नाही, तर आपल्या पंतप्रधानच होते सगळीकडे पूजेला। पण जेव्हा राम मंदिरात चोरी झाली तेव्हा कोणी भाजपचा माणूस पुढे आला नाही, त्यासाठी लढला नाही। पुणे शहरातला एकही गंध लावणारा, मफलर घेणारा कोणी असेल जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो, असा एकही हिंदुत्ववादी नेता कार्यकर्ता बाहेर आला नाही, लढला नाही। का चोरी झाली? म्हणजे रामाचं नाव फक्त काय पोट भरायला घेणार का तुम्ही? राम हा आपलं दैवत आहे, आपली आस्था आहे, मग रामाची सुरक्षा करणं पण आपली आस्था आहे, आपण आपलं कर्तव्य, परम कर्तव्य। आता इतके दिवस रामाच्या नावावर पोट भरलं, आता काही होत नाहीये म्हणून रामदूत म्हणजे हनुमंताचं नाव घ्यायचं आणि पुढे जायचं, राजकारण करायचं, हा प्रकार यांनी चालू केलेला आहे। आता मला सांगा, हनुमंताच्या नावावर राजकारण करून आम्ही कसं देऊ तुम्हाला? रामाच्या नावावर तर तुम्ही इतके दिवस केलं, आता हनुमंताचं नाव घेणार का? हे संविधानिक वास्तू आहे। महापौर ह्या कुठल्या पक्षाच्या नसतात, मस्त भाजपमधून निवडून आले असतील पण त्या कुठल्या पक्षाच्या नसतात। महापौर हे पुणेकरांचं प्रथम नागरिकत्व म्हणून पुढे जातात, प्रथम नागरिक असतात। महापौर पुणे शहरामध्ये सर्व हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध सगळ्या प्रकारचे लोक राहतात, सर्व पंथाचे लोक राहतात, म्हणजे महापौर सगळ्यांचे आहेत। मग रामदूत नाव देऊन तुम्ही याला धार्मिक का विषय देताय? म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आणताय का तुम्ही? आणि पुन्हा काहीतरी विषय इकडून तिकडून भरकटवताय का? त्यामुळं आम्ही याला विरोध केलेला आहे। दुसरी गोष्ट, या महापौर बंगल्यामध्ये वृक्षकत्तल झाली, ह्याच्या आधी अनेक विषय झालेले आहेत या महापौर बंगल्यामध्ये। उद्या जर इथं काही चुकीचं काम झालं, या महापौर बंगल्यामध्ये भ्रष्टाचार झाला, काय झालं, XYZ भविष्यात काय झालं, तर नाव कोणाचं खराब होणार आहे? आता आपण म्हणतो महापौर बंगल्यात असं असं झालं, भ्रष्टाचार झाला, वृक्षतोड झाली, तेव्हा काय म्हणायचं? रामदूत बंगल्यात झाली म्हणजे काय झालं? आमच्या हनुमंताचं नाव खराब झालं। मी माझ्या हनुमंताचं नाव खराब होऊन देणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरेल, यासाठी मी कटिबद्ध आहे, माझ्या धर्मासाठी मी कटिबद्ध आहे। आम्ही नकली हिंदुत्ववादी नाहीये, पोट भरणारे हिंदुत्ववादी नाहीये, त्या गल्ल्यावर हात टाकणारे हिंदुत्ववादी नाहीये, आम्ही लढणारे हिंदुत्ववादी आहेत। बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आम्ही, त्यामुळं आम्ही आमच्या हनुमंतासाठी, आमच्या रामासाठी आम्ही लढू, आम्ही स्वतः त्यासाठी कटिबद्ध आहोत। एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाचा विरोध हा रामदूत नावाला आहे की नामांतराला आहे? आमचा विषय हा रामदूत नावाशी निगडीत नाही। परत एकदा सांगतो, महापौर बंगला ही पुणेकरांची वास्तू आहे, पुणे महानगरपालिकेची वास्तू आहे, कोणा एका व्यक्तीची नाही किंवा कोणा एका पक्षाची नाही। पुणे महानगरपालिका, परत एकदा सांगतो, पुण्यामध्ये सर्व प्रकारचे जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात, त्यामुळे ही महापौर निवास असंच राहावं एवढी आमची मागणी। याला कुठलं धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये, महापुरुषांचाही देऊ नये आणि धार्मिकही रंग देऊ नये, कारण महापौर बंगला आहे। उद्या इथं काय चुकीचं काम झालं तर जबाबदारी कोण घेणार आहे? त्यावेळेस हनुमंताचं नाव खराब झालं तर जबाबदारी कोण घेणार आहे? स्टॅम्प पेपर लिहून देणार का? इथं काहीच होणार नाही। तुम्ही झालं ना, तुम्ही आले वृक्षतोडचा विषय झाला ना, तेव्हा जर रामदूत नाव असतं तर आम्ही काय बोललो असतो? रामदूत बंगल्यात वृक्षतोड झाली म्हणजे आमच्या हनुमंताचं नाव खराब झालं ना, कशाला? तुम्ही तुमचं नाव स्वतःचं ठेवा, आपल्या घरी जाऊन बंगल्यांची नावं ठेवा। हे पुणेकरांचं वास्तू आहे, पुणेकरांच्या पैशाची वास्तू आहे, त्यामुळे याला महापौर नावच असावं, महापौर निवासच नाव असावं, एवढं आमचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर तुमचा या संपूर्ण नामांतराला विरोध आहे। या संदर्भात तुम्ही आता बोलताना जी माहिती दिली त्यानुसार तुम्ही याच्यावर काही
जे महानगरपालिका प्रशासन आहे त्यांच्याकडे काही तक्रार वगैरे करणार आहात? आम्ही आता जस्ट हे आता सुरू केलंय, जसा विषय लक्षात आला. आता उद्या पहिलं आमचं एक निवेदन जाईल, त्यांना एक ठराविक मुदत दिली जाईल की त्या ह्याच्यात तुम्ही हा प्रस्ताव नाकारायलाच पाहिजे. कारण हे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रस्ताव हे आणत राहतील, कारण दुसरे यांना विकासाचे मुद्दे कुठले नाहीत. लोकांच्या गरजे काय आहे, आज ज्या प्रभागात त्या राहतात, त्या प्रभागाचं नेतृत्व करतात, तिथे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना दुरुस्त करतात नाहीये. ज्या प्रभागात हा बंगला आहे त्या प्रभागात अनेक समस्या आहेत. तिथली PMC कॉलनी आहे, तिथं घरं गळतात, ते लोक अक्षरशः पाण्यामध्ये आयुष्य कंटतात, ते सांडपाण्यामध्ये राहतात वडरावाडी सारख्या ठिकाणी. असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना यांना हे जे काही स्वीकृत नगरसेवक असतील किंवा EVM कृत नगरसेवक असतील, यांना ही मस्ती कशाला पाहिजे की ह्याचं नामांतर करायचं. तुम्हाला नावं लावायची तुमच्या घरांना लावा, दुकानांना लावा, तुमच्या कुठल्या ऑफिसचे ढोकले असतील तिथं ती नावं लावा. जे हे संवैधानिक पद आहे की हे कुठल्याही तुम्ही शहरात जावा, तिथं तिथे त्या शहराची ती आस्था असते की महापौर निवास किंवा राष्ट्रपती, जसं दिल्लीत गेल्यावर राष्ट्रपती भवन, मुंबईत गेल्यावर राज्यपाल भवन, यांना एक वेगळी ओळख आहे, त्यांचं एक वेगळे वेटेज आहे. ते वेटेज कमी कशा करता? तुम्हाला तुमचा धार्मिक विषयांवर भर देऊन लोकांचा धार्मिक ध्रुवीकरण करायचं तुमचे जे आता प्रयत्न आहेत ते उघडे पडले. ते असे उघडे पडलेले असताना राम मंदिरातली चोरी उघडी पडली, त्याला तुम्ही विरोध केला नाही, त्या चोरांवर लवकर कारवाई केली नाही, त्यामध्ये कोण कोण मोठे मासे आहेत त्यांना तुम्ही त्यात घेतले नाहीत. तुम्ही आज मीडियावर मुजोरी करून त्यांच्या बाईट द्यायला त्यांच्या मठाधिपती नकार दिला. एवढी मुजोरी तिकडे चालू असताना, एवढ्या लोकांचा तुमचा जनार तुटलेला असताना आज सगळीकडे दिसतं की तुमच्या विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. तरी पण ही नाव बदलायची परत खुमखुमी कशाला? माझं म्हणणं आहे स्वतः भाजपच्या लोकांनी याच्यात माघार घ्यावी, आणि त्यांनी माघार नाही घेतली तरी आम्ही प्रशासनावर आमच्या पद्धतीने शिवसेना पद्धतीने आंदोलन करून तिथं आम्ही धडा शिकवणार. आणि जशी हनुमानाने लंका जाळली तशी हे रामदूतचं व्यवस्था आम्ही लावू. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहे पुणे शहरातले ते. आपण जर पाहिलं तर हा महापौर बंगला जो आहे माझ्या मागे तो सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. याआधीही वृक्षतोड असेल किंवा रिनोव्हेशन असेल, नूतनीकरण, आणि आता ह्याच महापौर बंगल्याचं नामकरण, अशा वेगवेगळ्या अनुषंगाने हा बंगला नेहमीच चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.